नमस्कार मित्रांनो. विचार करा की तुमच्याकडे जर फक्त 13 फूट रुंद आणि 70 फूट लांब असा प्लॉट असेल तर त्याच्यावर तुम्ही काय बांधले असते? कदाचित एक गॅरेज किंवा एक स्टोर रूम, नाहीतर सरळ असा अरुंद प्लॉट विकून दुसरीकडे फ्लॅट विकत घेतला असता. परंतु एका हुशार आर्किटेक्टने आपल्या क्लायंटसाठी अशा चिंचोळ्या प्लॉटवर असे सुंदर आणि फंक्शनल घर उभे केलंय की जे पाहून तुम्ही म्हणाल, शाबास. हे अफलातून घर बघताना तुम्हाला अनेक नवीन डिझाईन पर्स्पेक्टिव्ह मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी आहे आर्किटेक्ट मुकेश जाधव आणि तुम्ही पाहत आहात बांधकाम स्टोरी, जिथे आर्किटेक्चर, इंटिरियर आणि सिव्हिल बांधकामातील उत्कृष्ट प्रोजेक्टच्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर उलगडतो आणि त्यामधून तुमच्या बांधकाम प्रवासासाठी महत्त्वपूर्ण माहिती हायलाइट देखील करतो. आज आपण पाहणार आहोत 13x70 हाऊस. 1260 स्क्वेअर फीट साईजच्या प्लॉटवर बांधलेले हे घर डिझाईन केले आहे बेळगावमधील स्टुडिओ 01 यांनी. बेळगाव, कर्नाटक येथे एका गजबजलेल्या वस्तीत उभे असलेले हे घर दोन्ही बाजूनी लागून असलेल्या शेजाऱ्यांच्या भिंती, प्लॉटचं दक्षिण दिशेला असलेलं ओरिएंटेशन, या सगळ्या अडचणी असून देखील नैसर्गिक प्रकाशानं भरलेलं आणि भरपूर खेळती हवा असलेलं आहे. क्लायंट बरोबर झालेल्या प्राथमिक चर्चेमधून आर्किटेक्टने एक अत्यंत सुंदर आणि सोपी अशी डिझाईन दिशा ठरवली. या अरुंद प्लॉटमधून समाधानकारक लेआउट निर्माण करण्यासाठी संपूर्ण घराला 3 पार्ट्समध्ये विभागण्यात आले. एक पब्लिक झोन, जसे की लिव्हिंग आणि डायनिंग. सेमी पब्लिक झोन, जसे की किचन, स्टेअरकेस आणि स्टडी. आणि शेवटचा तो म्हणजे प्रायव्हेट झोन, जसे की बेडरूम्स. आता या तिन्ही झोनला एकत्र ठेवणारा घटक तो म्हणजे घराच्या मध्यभागी तयार करण्यात आलेले वॉइड्स, अर्थात स्कायलाइट्स. यामुळे घरात केवळ प्रकाशच येत नाही, तर खालच्या आणि वरच्या मजल्यामध्ये संवादही सहज शक्य होतो आणि घरात एक कनेक्टेड असे ओपन वातावरण तयार होते. या स्कायलाइट्समुळे संपूर्ण घर दिवसभर नैसर्गिक प्रकाशाने उजळून निघते. कुठेही कृत्रिम लाईट लावण्याची गरज लागत नाही, अगदी हिवाळा असो की पावसाळा. या वॉइड्समुळे घरात एक नॅचरल एअर मुवमेंट्स तयार होतात, ज्याला आपण स्टॅक इफेक्ट म्हणतो. म्हणजे काय, तर वरच्या भागातून गरम हवा बाहेर जाते आणि खालनं थंड हवा घरात फिरत राहते. त्यामुळे संपूर्ण घर नैसर्गिकरित्या थंड राहण्यास मदत होते. ग्राउंड फ्लोअर लेआउट. समोर छोटीशी पार्किंग देण्यात आली आहे. त्यापुढे आहे घराचे मुख्य प्रवेशद्वार, जे पूर्व दिशेला येते. इथे तुम्ही नक्कीच नोटीस केले असेल की भलेही प्लॉटला असलेला मुख्य रस्ता हा दक्षिण दिशेला आहे, तरी घराची एंट्री ही मात्र वास्तुशास्त्राला अनुसरून पूर्व दिशेला अशी स्मार्टली ऍडजस्ट करून घेतली आहे. इथे एक प्रशस्त आणि शांत असा लिव्हिंग हॉल. त्यापुढे आहे डायनिंग एरिया. वर जाणारा आरसीसी जिना इथून सुरू होतो. या जिन्यावरती सूर्यप्रकाश मिळण्यासाठी स्कायलाइट देण्यात आले आहे. इथे मध्यभागी घराचे किचन आहे. त्याला लागूनच हे ऑटोपशीर देवघर, जे ईस्ट वेस्ट असे प्लॅन करण्यात आले आहे. किचनसाठीचे स्टोर रूम हे ओपन युटिलिटीला लागूनच आले आहे. किचनच्या खेटूनच एक सुंदर कोर्टयार्ड देण्यात आले आहे, ज्यामुळे इथे भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा मिळते. मागच्या बाजूला एक प्रशस्त बेडरूम आहे आणि तिला लागूनच आहे मागील परसबाग, जिथे निवांत बागेमध्ये आराम करता येतो. ग्राउंड फ्लोअरसाठी कॉमन टॉयलेट आणि हँडवॉश हे मागे इथे दिले आहे. फर्स्ट फ्लोअर प्लॅन. वरील फ्लोअरला फक्त एकच बेडरूम आणि एक ऑटोपशीर अशी स्टडी देण्यात आली आहे. स्टडीला लागूनच मागील बाजूस टेरेस आहे. इथे शांतपणे फिरत मुलांच्या अभ्यासाची उजळणी होऊ शकते. तसेच वर जाण्यासाठी एक स्पायरल स्टेअरकेसही दिली आहे. पुढील बाजूच्या बेडरूमला एक मोठी बाल्कनी मिळते. या बाल्कनीचे कव्हर हे ट्रान्सपरंट ग्लास अथवा पॉलिकार्बोनेट शीट मध्ये दिले आहे. त्यामुळे फ्रंट इलिव्हेशन मध्ये एक खास असा मॉडर्न टच देखील मिळतो. मटेरियल सिलेक्शन. संपूर्ण घरात एकच सिंपल, नैसर्गिक आणि अर्धी कलर स्कीम ठेवली आहे. इंटिरियर मध्ये फार खर्च न करता कमीत कमी ट्रीटमेंटने एक नैसर्गिक सौंदर्याची भावना इथे जपली आहे. या घरात वापरलेले काही मटेरियल तर खरंच खूप खास आहेत, जसे की एक्सपोज ब्रिक्सची भिंत किंवा कडप्पा स्टोन सारखे टेक्स्चर्ड टाइल्स. यामुळे सगळीकडे नुसता चकचकीतपणा न राहता घराला स्वतःची एक अशी खास ओळख मिळाली आहे. या घराच्या नैसर्गिक आणि साध्या मटेरियल्स बरोबर सुसंगत राहतील असे इंटिरियर फर्निचर वापरण्यात आले आहे, जे आहे सिंपल डिझाईन आणि क्लायंटकडे आधीपासून असलेल्या जुन्या लाकडी फर्निचर बरोबर नीट जुळणारे असे.
कन्क्लुजन. तर मित्रांनो, 13x70 हाऊसमधून आपल्याला काय शिकायला मिळाले? एक, लहान प्लॉटवर सुद्धा जिथे साईट मार्जिन उपलब्ध नाही तिथे घरातल्या स्कायलाइट्स अथवा वॉइड्समधनं नैसर्गिक व्हेंटिलेशन आणि सूर्यप्रकाश कसा मिळू शकतो. 2, घरांचे झोनिंग म्हणजे पब्लिक, सेमी पब्लिक किंवा प्रायव्हेट झोन यांचे योग्य प्लॅनिंग कसे करावे. 3, कमी बजेटमध्ये देखील अर्धी इंटिरियर हे किती सुंदर दिसू शकते. 4, जुन्या फर्निचरचे नव्या डिझाईनमध्ये केलेले सुंदर कॉम्बिनेशन हे सहज शक्य आहे. तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात जास्त उपयोगी वाटतो? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्याला कुठल्याही बिल्डिंग डिझाईन अथवा इंटेरियर संदर्भात प्रोफेशनल कन्सल्टेशन हवे असल्यास आमच्या त्रिमिती आर्किटेक्ट टीमशी नक्की संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उत्तम बिल्डिंग प्रोजेक्टसह. तोपर्यंत नमस्कार. शुभम भवतु.